नो आजचा विषय आहे की विना परवानगी केलेलं फोन रेकॉर्डिंग हे कायद्याने गुन्हा आहे किंवा नाही। आजकाल मित्रांनो, आज आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल नावाचं डिव्हाइस आलेलं आहे, डेस्कटॉप नावाचं डिव्हाइस आलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपलं कोणाशी तरी वाद होत असतो किंवा आपण कोणाला तरी पैसे दिलेले असतात किंवा नवरा बायकोंचं भांडण असेल किंवा अजून इतर कुठली गोष्ट असेल ज्याच्यामध्ये आपण या मोबाईल नावाच्या डिव्हाइसवरनं समोरच्या व्यक्तीशी बोलत असतो आणि कित्येक वेळा आपण हा कॉल रेकॉर्ड करतो आणि त्या कॉल रेकॉर्डिंगच्या आधारे आपण पोलीस चौकीमध्ये म्हणा किंवा कोर्टामध्ये म्हणा केस दाखल करतो, गुन्हा दाखल करतो। तर हे असं केलेलं कॉल रेकॉर्डिंग कायद्याने लीगल आहे का इल्लीगल आहे? तर मित्रांनो, ह्याच्यासाठी आपल्याला दोन कायद्यांचा आधार घ्यावा लागेल। पहिला कायदा आहे इंडियन टेलिग्राफ ॲक्ट 1885। या कायद्याच्या कलम 25 खाली कायद्याने आपल्याला परवानगी दिलेली आहे की दोन व्यक्तींमधलं संभाषण ह्या त्या दोन व्यक्तींपैकी एक व्यक्तीला जर का रेकॉर्ड करायचं असेल तर ती व्यक्ती रेकॉर्ड करू शकते। इतकी सरळ सरळ तरतूद आहे। पण गेल्या काही वर्षांमधल्या सर्वोच्च न्यायालयाच्या काही निकालांमध्ये मात्र सर्वोच्च न्यायालयाने वेगळी भूमिका घेतलेली आहे। सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की तुम्ही जर का एखाद्याचं बोलणं तुमच्याबरोबरचं मोबाईलवरचं किंवा फोनवरचं त्याच्या विना परवानगी रेकॉर्ड केलं तर तो अपराध आहे, कारण त्याच्यामुळे त्या व्यक्तीचा राईट टू प्रायव्हसी आर्टिकल 21 भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 मध्ये राईट टू प्रायव्हसी दिलेली आहे। ती राईट टू प्रायव्हसीचं व्हायोलेशन होतं। म्हणून असं एखाद्या बरोबरचं झालेलं बोलणं तुम्ही रेकॉर्ड करू शकत नाही। त्याला आधार सुप्रीम कोर्टाने असं दिलेलं आहे की तुम्ही असं जर का एखाद्याचं बोलणं रेकॉर्ड केलं आणि ते बोलणं झालेलं रेकॉर्डामध्ये तुम्ही एडिटिंग करू शकता, अल्टर करू शकता, ते व्हायरल करू शकता आणि मग तुमच्यातलं जे गुप्त संभाषण आहे त्याच्यामुळे ज्या व्यक्तीचं तुम्ही फोन रेकॉर्ड केलेला आहे त्याच्या खाजगी जीवनावरती आघात होतो आणि त्याच्या खाजगी जीवनाचा अधिकाराचा उल्लंघन होतं। त्यामुळे सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की तुम्ही असं फोन रेकॉर्ड नाही करू शकत आणि इंडियन टेलिग्राफ ॲक्ट मात्र म्हणतं की तुम्ही असं फोन रेकॉर्ड करू शकता। तर मित्रांनो, असं दोन्हीही बाजू या नियमाला किंवा या फोन रेकॉर्डिंगला आहेत। पण आम्हाला असं वाटतं वकील म्हणून की तुम्ही फोन रेकॉर्ड विदाऊट परवानगी जरी केला तरी असं रेकॉर्डिंग तुम्ही कोर्टामध्ये पुरावा म्हणून सादर करू शकता का? तर ह्याच्यासाठी एक लँडमार्क जजमेंट आहे RM मलकानी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र 1973 साली सुप्रीम कोर्टाने त्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की असं केलेलं रेकॉर्डिंग जर का तुमच्यातल्या असलेल्या वादाच्या संदर्भात असेल आणि ज्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये केस पेंडिंग आहे त्या संदर्भात असेल तर असं रेकॉर्डिंग कोर्टामध्ये तुम्ही पुरावा म्हणून दाखल करू शकता। आणि ते पुरावा म्हणून दाखल करताना दोन महत्त्वाच्या काळजी घ्यायच्या आहेत। एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुमचं जे संभाषण तुम्ही रेकॉर्ड केलेलं आहे ते रेकॉर्ड केलेल्या संभाषणाची तुम्हाला ट्रान्समिशन म्हणावं लागतं, ट्रान्स्क्रिप्शन म्हणावं लागतं। म्हणजे काय की तुमच्या दोघांमधलं जे तुमचं संभाषण तुम्ही रेकॉर्ड केलेलं आहे त्या रेकॉर्डिंगमधला शब्द आणि शब्द तुम्हाला लिहून काढावा लागतो किंवा कॉम्प्युटरवरती टाईप करावा लागतो आणि त्याच्यासोबत तुम्हाला IT ॲक्टनुसार सेक्शन 65B सर्टिफिकेट आणि त्या ट्रान्स्क्रिप्शनची प्रिंट पुरावा म्हणून कोर्टामध्ये सादर करावी लागते। अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही विदाऊट परमिशन जरी कॉल रेकॉर्डिंग केलेलं असेल तरी देखील कोर्टामध्ये पुरावा म्हणून ते दाखल करू शकता। आता तो नंतरचा भाग आहे की समोरची पार्टी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेईल, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट देईल, तर कोर्ट काय निर्णय घेईल किंवा आपल्याकडे पण काही जजमेंट्स असतील विदाऊट
परवानगी फोन रेकॉर्डिंगचे. त्याच्यामुळे आज तरी आपल्याला आपण असं म्हणू शकतो की तुम्ही एखाद्याचं फोन रेकॉर्डिंग करू शकता आणि ते झालेलं फोन रेकॉर्डिंग तुमच्या केसच्या संदर्भात असेल तर ते तुम्ही कोर्टामध्ये पुरावा म्हणून दाखल करू शकता. माझा व्हिडिओ ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर आणि फॉरवर्ड करा. धन्यवाद.